गोलकोंडा या शब्दाचा अर्थ तेलुगूत शेफट सील होतो आणि ही टेकडी संपूर्ण भारतातील सर्वात सुंदर ऐतिहासिक ठिकाणांपैकी एक आहे. हीच ती टेकडी आहे ज्यावर राजेशाही दिमाग असलेल्या किल्ल्याचे अवशेष पसरलेले आहेत. गोलकोंडा इथला प्रत्येक दगड ज्या कुणाची ऐकण्याची तयारी असेल त्याला त्याच्या वैभवशाली दिवसांची कथा सांगत असतो. दिल्लीच्या सुलतानाच्या दबावाखालून सुटण्यासाठी वारंगळ सोडून आलेल्या काकतीया घराण्याने याची एक लहानशा किल्ल्याने उभारणीला सुरुवात केली. त्यानंतरची अनेक वर्ष बहामनी आणि कुतुबशाही घराण्यांनी इथे राज्य केलं आणि प्रत्येकजण त्याचे मजबूतीकरण करण्याच्या प्रक्रियेत नवीन बांधकाम करत गेले आणि प्रत्येकाने या जागेवर आपला विशेष ठसा उमटवलेला आहे. इथे आपल्याला वास्तुशास्त्रीय वैविध्याचा अनोखा संगम पाहायला मिळतो. पर्शियन, टर्की, इंडो अफगाण, उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय या संस्कृतीला दख्खन असं म्हणण्यात येऊ लागलं. हैदराबाद शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर गोलकोंडा किल्ला डोंगर माथ्यावर उभा आहे. एक प्रचंड किल्ला किंवा एक संरक्षित शहर म्हणूनच फक्त तो प्रसिद्ध नव्हता, तर कल्पनेपलीकडील श्रीमंत संस्थान म्हणून देखील प्रसिद्ध होता. तलाईकोटाच्या युद्धानंतर या किल्ल्याचे युद्धशास्त्रीय महत्त्व अनेक पटींनी सिद्ध झालं. किल्ल्यामुळे राजधानीचं तर संरक्षण झालंच, पण त्याचबरोबरीने श्रीमंत आंतरराष्ट्रीय व्यापाऱ्यांना सुरक्षित आश्रय पण मिळाला. गोलकोंडा ಘನ ಚರಿತನು ಈನಾಡೆ 5 మైళ్ళ దూరాన ఉన్నది గోలుకొండ కిల్లా. సోదర గోలుకొండ ఘన చరితను ఈనాడే 600 ఏండ్లకు పూర్వం విధి పేరు మానుగల్లో. సోదర గోలుకొండ ఘన చరితను ఈనాడే కాకతీయ గణపతి దేవుడు. अनेक प्रसिद्ध व्यक्ती ज्यांनी दख्खनच्या प्राक्तनाला आकार दिला आहे त्यातील अनेक गोलकोंडाशी संबंधित आहेत. सर्वात प्रथम डोळ्यासमोर नाव येतं ते म्हणजे कुली कुतुबशाह याचं आणि त्याच्या घराण्यातील अनेकांचं, ज्यांनी संगीत आणि कलांना राजाश्रय दिला. आणि औरंगजेबचं नाव कसं कोणी विसरू शकेल, ज्याने या किल्ल्यावर कब्जा केला व मोगल साम्राज्यात सामावून घेतलं. गोलकोंडा किल्ला 400 फूट उंच टेकडीवर बांधण्यात आला आहे. संरक्षणाची पहिली फळी म्हणून जाड भिंतींच्या 3 रांगांनी वेढण्यात आलं होतं. बाहेरील तटबंदीच्या आत शहर वसवलं गेलं. त्यानंतरची तटबंदी किल्ल्याचं आणि महालांचं संरक्षण करायची. किल्ल्याचा सर्वात महत्त्वाचा भाग 3ऱ्या तटबंदीने वेढला होता. या तटबंदीवर 87 मनोरे उभे होते आणि 8 महाकाय द्वार प्रवेशावर नियंत्रण ठेवायचे. हा किल्ला त्या काळातील काळाला अनुसरून बांधलेला किल्ला होता. त्या काळात युरोपच्या बरोबरीने भारतात देखील तोफा किल्ल्यांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या विरोधात वापरली जाणारी यंत्रणा म्हणून कार्यरत होत्या आणि त्या दरम्यान भारतातील किल्ले तोफांच्या भडीमारापासून सुरक्षित राहतील अशा प्रकारे किल्ल्यांचं बांधकाम करण्यात येत होतं. गोलकोंडा किल्ल्यात अत्यंत समर्पक असे बुरुज बांधण्यात आले होते, जे बहुतांशी भिंतीसाठी पुरेसे होते. तसेच गोलकोंडाच्या तटबंदीच्या भिंतींमध्ये जे झरोके आपल्याला दिसतात, ज्यामुळे किल्ल्याच्या संरक्षणाला मदत मिळायची. गोलकोंडा किल्ल्याला अभेद्य बनवण्यास
आसपासच्या अत्यंत खडकाळ व कठीण परिसराचा देखील हात होता. गोलकोंडा कधीच युद्धाने काबीज करता आला नाही. काबीज केला गेला तो फितुरीने. मध्ये औरंगजेबने गोलकोंडा किल्ल्यावर आक्रमण केलं. 8 महिन्यांच्या निरर्थक वेढ्यानंतर अखेरीस त्याने देशद्रोहाच्या मदतीने किल्ल्यात प्रवेश मिळवला. मोगलांच्या विजयामुळे कुतुबशाही राजवट संपुष्टात आली. कन्ना शहा कुतुबशाही वंशजाच्या अखेरच्या राज्यकर्त्याला दौलताबाद येथील कारागृहात रवाना केलं गेलं. गोलकोंडा मोगल साम्राज्याचा प्रांत बनला, पण तरीही आपली विशेषतः जपण्यात यशस्वी ठरला. गोलकोंडा आजही दख्खनी संस्कृतीचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या किल्ल्याने फक्त युद्ध आणि सैन्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका पार पाडली नाही, तर सभ्यता आणि संस्कृतीच्या दृष्टीनेही महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. आपल्याला माहित आहेच की कुतुबशाही राजवंश हा एशियाई वंश आहे आणि त्यांची वंशावळ इराकच्या काराकोयल वंशाशी संबंधित असल्याचं समजलं जातं. त्यांचे सगळे लोक इराण आणि मावराँग नहेर येथून येऊन इथे स्थायिक झाले. त्यांनी समधर्मी संस्कृतीची जोपासना केली. ते स्वतः शिया पंथाचे असून सुद्धा त्यांनी त्यांचा राष्ट्रीय धर्म शिया असल्याचं जाहीर केलं. त्यांनी सर्व प्रकारच्या जाती जमातींच्या आणि सर्व भाषिकांच्या, सर्व प्रकारच्या संस्कृतीच्या लोकांच्या गरजांची पूर्तता केली. तो कुतुबशाहीचा खूपच चांगला काळ होता. जवळजवळ 200 वर्षांचा त्यांचा इतिहास आहे आणि भारतीय इतिहासातील तो महत्त्वाचा काळ होता. गोलकोंडाच्या कुतुबशाही सुलतानांनी नवीन वास्तुशास्त्रीय शैली विकसित केली, जी हिंदू, मुस्लिम आणि पर्शियन शैलीचे मिश्रण होते. बहुतेक सगळ्या जुन्या वास्तू आक्रमणकर्त्यांनी नष्ट केल्या. बाकीच्यांची काळानुरूप हानी झाली आहे. राजा राणी महाल हा विविध महालांचा समूह होता, जो पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून उभारण्याचा प्रयत्न केला गेला. हे सगळे किल्ले जे बागबगीच्यांनी वेढलेले आहेत, ते सगळे स्वर्गाचे दूरचे भावंड म्हटले जायचे, जिथे मध आणि दूध यांच्या नद्या वाहायच्या आणि सुंदर स्त्रिया पुरुषांची वाट पाहायच्या. यांची बांधणी बांधेसूद आहे. समतोल यांचं वैशिष्ट्य आहे. यात कुठेही असमतोल नाही. कुठल्याही वास्तूची उभारणी करताना हे सर्व गोष्टींचा पूर्णपणे विचार करायचे. इंद्रियांचा देखील. ते केवळ दृष्टीला कसं दिसेल याचा विचार करायचे नाहीत, तर त्याची श्रवणीयता, त्याची पोच सुद्धा, घ्राणेंद्रिय. म्हणजेच तुम्हाला थोडक्यात सांगायचं झाल्यास त्याचा सुगंध कसा असेल. या सर्व वास्तू बांधताना या सर्व गोष्टींचा विचार करण्यात आला होता. बाला हिसार गेट, किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार, दख्खनी शैलीत बांधलेलं, अत्यंत नाजूक कलाकुसरीने सुशोभित त्रिकोणी कमानींवर जाळीदार नक्षीकामाची सजावट पाहायला मिळते. इथे मंदिरांमध्ये असणारे हिंदू चिन्ह देखील पाहायला मिळतात. त्याचबरोबरीने पक्ष्यांचे आणि प्राण्यांचे चित्र देखील. या देशात रानटी आक्रमक येत होते. अनेक प्रकारचे आक्रमक या देशात येत होते आणि त्यांना किल्ले बांधावे लागत, सोडूनही द्यावे लागत. पण जेव्हा कुतुबशाह इथे आले, ते इथे राहायचे हे ठरवूनच आले. कुतुबशाही राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन उदारमतवादी होता. त्यांच्या हे लक्षात आलं होतं की लोकांच्या हृदयावर राज्य करायचं असेल तर त्यांच्या पद्धती स्वीकाराव्या लागतील. त्यांच्या महालांच्या बांधकामात हिंदू, इस्लामी आणि पर्शियन शैलीचा मिलाफ होता.
त्यांच्या विश्वासामुळे, त्यांच्या या विश्वासामुळेच की मानव हा मानवच आहे, कोणी काफिर, हिंदू किंवा अस्पृश्य नाही, या अशा सगळ्या गोष्टी ते मानत नव्हते. त्यांच्या संस्कृतीचा भाग. आज देखील इराणी संस्कृतीमध्ये अशा गोष्टी नाहीत. फक्त झालंच तर शियांबद्दल त्यांच्या मनात त्यांनी दुजाभाव जोपासलाय. या त्यांच्या तत्वामुळे त्यांना स्थानिक संस्कृतीमध्ये मिसळण्यास मदत झाली. तम तद्धिम तत्तद्धिम तदिं कृतकतरे कृतकतम तद्धिम तत्तद्धिम तदिं कृतकतरे कृतकतम तद्धिम तत्तद्धिम तदिं तरे कृतकतम तद्धिम तत्तद्धिम तदिं तरे कृतकतम तद्धिम तक्तद्धिम तकतरे कृतकतम तद्धिम तक्तद्धिम तकतरे कृतकतम तत्तकतरे कृतकधिम तत्तकतरे कृतकतम तत्तकतरे कृतकणम तत्तकतरे कृतकतम तद्धिम तत्तुम तन्नम तत्तम तधिम ततुम तन्नम तदिगिण्णत 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 तम तधिम ततुम तन्नम तद्धिंगिण्णत 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 तम तधिम ततुम तन्नम तद्धिंगिण्णम 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 तगोलुकुंड तनीशुपर्ण. कुचिपुडी नृत्याची शैली कुतुबशाही राजवटीच्या काळात विकसित झाली. त्यांनी लोककलांना प्रोत्साहन तर दिलंच, त्याबरोबरीने क्लासिकल शैलीचा पण पुरस्कार केला. तारामती, पद्मावती यासारख्या नृत्यांगना या स्थानाशी संबंधित आहेत. भारतभरातून कलाकार गोलकोंडा येथे यायचे आणि प्रेक्षकांना रिझवायचे. जून 1681ला एक फ्रेंच डायरेक्टर फॉस्लो मार्टिन जहाजाने पॉंडेचेरीहून सुरतला जात असताना त्यांची नजर गणिकांच्या म्हणजे देवदासींच्या एका मोठ्या गटावर पडली. त्या खूप आनंदात होत्या त्यांचं नृत्य चांगलं झालं म्हणून. त्यांनी त्यांना विचारलं की तुम्ही कुठून येताय. त्यांनी सांगितलं ते गोलकोंडा शहरातील किल्ल्याहून येत आहेत. दरवर्षी गोलकोंड्याचा सुलतान आपल्या साम्राज्यभरातील स्त्री नृत्यांगनांना मेळाव्यासाठी आमंत्रित करायचा. सुमारे 10 ते 12 हजार नृत्यांगना किल्ल्यात आणि शहरात जमा व्हायच्या. जरा विचार करून पहा, हे किल्ल्याचं शहर कशा प्रकारचं चुंबकाचं काम करायचं. त्यांच्या सरदारांची, त्यांच्या महालांची आणि शहरातील त्यांच्या येण्या जाण्याची वर्णनं पहा. 300 ते 400 हत्ती उंटांचा ताफा एका महालातून दुसऱ्या महालात किंवा राजमहालात जाता येताना दिसायचे. दूर आणि जवळच्या परदेशातील व्यापारी गोलकोंडाकडे आकर्षित व्हायचे. गोलकोंडाचा झगमगाट त्यांना आकर्षित करायचा. ती जगप्रसिद्ध हिऱ्यांची विश्वासार्ह बाजारपेठ होती. गोलकोंडा एखाद्या चुंबकाप्रमाणे आहे. आम्ही लहान असताना येथील जादू आणि प्रणयाच्या आख्यायिका आमच्यासाठी अद्भुत होत्या आणि आता नीट समजू शकतो, नीट विश्लेषण करू शकतो, तरी आम्हाला त्याचं कौतुक वाटतं. ही खरंच जादू आहे. इथला प्रदेश, त्याचे स्तर, ज्या प्रकारे इथल्या वास्तू वेगवेगळ्या उंचीवर आहेत त्या अद्भुत आहेत, कारण त्याला वेगळंच परिमाण लाभलंय. याला भेट देणं म्हणजे एक मोठा शोधच आहे. गोलकोंडामध्ये अनेक मशिदी आहेत. यातील सर्वात महत्वाची मशीद म्हणजे शाही मशीद. दख्खनचा इतिहास, विशेष करून ज्या प्रकारचे आपले नातेसंबंध होते, आपण ज्या गंगा जमुना संस्कृतीचा उल्लेख करतो, विशेष करून त्या प्रकारची संस्कृती हैदराबादमध्ये होती. शासनकर्ते आणि प्रजा जवळजवळ एकत्रच राहायचे. कुतुबशाहीच्या इतिहासात धार्मिक कलहाचं एकही उदाहरण शोधून देखील सापडणार नाही. बाला हिसार ही गोलकोंडातील सर्वात उंचावरची जागा आहे. 12 दरीतून संपूर्ण किल्ला दृष्टीपथात येतो.
त्यामुळे संपूर्ण किल्ल्यावर पहारा ठेवणं सोपं जायचं. किल्ल्याच्या या भागात सुंदर वरांडे वजा खुली दालनं देखील आहेत, ज्यांचा वापर साधारण जनतेसाठी आणि सरदारांना जमण्यासाठी केला जायचा. गोलकोंडा किल्ल्यातील फक्त वास्तूच हैदराबादी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित नाहीत, तर त्यामागील त्यांचा भव्य इतिहास, त्यांच्या प्रेमगाथा, त्यांचं ऐश्वर सगळंच. मानवी मनाला इतिहास आणि वारशाची आवश्यकता असते जगण्यासाठी. संस्कृती आणि वारशाच्या कोणत्याही संदर्भाशिवाय जीवन जगणं खूपच कठीण, खूपच अळणी, काहीसं कंटाळवाणं होऊन जाईल. गोलकोंडा किल्ल्याशी संबंधित आतापर्यंत टिकून राहिलेली मोहक कथा म्हणजे कुली कुतुबशहा आणि त्याची सुंदर आणि आवडती नृत्यांगना भाग्यमती या दोघांमधील प्रणय कथा. कुली कुतुबशहानं तिची स्मृती चिरस्थायी करण्याच्या हेतूनं हैदराबाद शहराची स्थापना केली, पण हैदराबाद शहरापेक्षाही तिची स्मृती लोककथांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. अनेक कवींना, संगीतकारांना, नृत्यांगनांना त्यापासून स्फूर्ती मिळाली. त्यांच्या कला सादरीकरणातून ही प्रेमकथा अजूनही त्यांनी जिवंत ठेवलेली आहे. मल्लेश्वरुनी सन्निधान मुना తందానా తందాని తందానా పాడుతూ ఆరాధించి తందానా తందాని తందానా చిరునవ్వులతో పువ్వుల సజ్జతో తందానా తందాని తందానా ఆలయం నుండి బయలుదేరిన తందానా తందాని తందానా మల్లె भाग्यमतीने कुली कुतुबशहाला कवी बनवलं आणि आयुष्यभर त्याच्यासाठी स्फूर्तीचा स्रोत बनली. तसेच त्याची प्रेयसी बनून राहिली. गोलकोंडाच्या अवशेषांमध्ये उभं असताना या दोन प्रियकरांचं अस्तित्व आज देखील तिथे जाणवल्या वाचून राहत नाही. मोगल भाग्यमतीबद्दल खूपच हेटाळणीपूर्वक आणि वाईट पद्धतीने बोललेले आहेत, पण तरी देखील जनतेला या प्रेमकथेचा गर्व आहे. कारण गाथांना जिवंत ठेवण्यासाठी, तुमची संस्कृती, तुमचा इतिहास जपण्यासाठी प्रेमकथांची गरज असते. आणि त्या दृष्टीने ही प्रेमकथा हैदराबादच्या जनतेसाठी अचूक होती. त्यांच्यासाठी भाग्यमती आणि मोहम्मद कुलीच फक्त प्रिय नाहीत, तर मोहम्मद कुलीच्या कवितेतून उलगडली जाणारी प्रेमकथा, चारमिनार आणि त्यांची इतर स्मारकं आणि सर्व वास्तूंचे वास्तुशास्त्र देखील लोकप्रिय आहे. मोहम्मद कुलीने भाग्यमतीसाठी छोटीशी मशीद उभारली. याच ठिकाणी ती तिचा नमाज अदा करायची. पुराण मतवाद्यांच्या विरोधाला न जुमानता सुलतानाने ही मशीद बांधली. चार मिनारची उभारणी कुली कुतुबशहाने केली. त्यात देखील आपल्याला त्याची उदात्त दृष्टी, करुणा आणि वैविध्य दिसून येतं. आपण एका विशिष्ट सांस्कृतिक वांशिक पार्श्वभूमीतून येतो, तेही अशा देशात जिथे भरपूर प्रमाणात वैविध्यपूर्ण वांशिकता आधीपासून आहे. आपण त्याचा हिस्सा बनतो आणि आपण त्या वातावरणात स्वतःला एकरूप करू शकतो आणि आपणास ती समृद्ध करते. त्यामुळे ते स्वतःला सिद्ध करू शकले. खरं तर
असं म्हणता येईल, त्या वैविध्यतेत स्वतःला झोकून देऊन. आणि त्यामुळे नवीन शैली निर्माण झाल्या. भाषेची नवीन शैली, प्रगटीकरणाच्या नवीन शैली, असं सर्वच काही निर्माण होत गेलं नव्याने. गोलकोंडाच्या सांस्कृतिक वारशामध्ये दख्खनी मिनिएचर चित्रशैलीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. सुवर्ण रंगाच्या मुबलक वापरामुळे या शैलीला वैशिष्ट्य मिळाले. गोलकोंडा हे फक्त एका किल्ल्याचं नाव नाही, तर एका जादुई दृष्टीमुळे निर्माण झालेल्या एका शहराचं नाव आहे, जे या किल्ल्याच्या तटबंदीच्या आत भरभराटीला आलं. टॅव्हिनियर सारख्या इतर परदेशी व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार इथे नेत्रदीपक बाजारपेठा होत्या. येथील बाजारपेठेत बसऱ्याचे मोती, चीनचं तलम सिल्क आणि अरेबियाचे उमदे घोडे विकत घेता येत होते. शिवाय हे विसरून चालणार नाही की गोलकोंडाच ती जागा आहे जिथून मानवजातीला सर्वात मोठ्या हिऱ्याची भेट मिळालेली आहे. ॲप्लिकॉल, प्रकाशाचा महामेरू, कोहिनूर. कधी काळी गोलकोंडा विजयनगर साम्राज्याचा भाग होता. मार्को पोलो आणि मनुची यांनी हिऱ्यांचा जगप्रसिद्ध बाजार म्हणून याचा उल्लेख केला आहे आणि येथील समृद्ध आणि संपन्न जीवनशैलीची नोंद केली आहे. किल्ल्यात आणि आसपास व्यापारी घडामोडी चालायच्या. व्यापारी जथ्थे नियमितपणे किल्ल्यातून पुढे जायचे, कारण किल्ल्यात बाजारपेठ होती. किल्ल्यात राहण्याच्या सोयीबरोबरच सर्व सोयी होत्या. गोलकोंडा किल्ला एखाद्या शहरासारखाच होता. गोलकोंडा हा उच्च दर्जाच्या, उच्च मूल्याच्या व्यापाराकरिता ओळखला जायचा. हे हिऱ्याच्या व्यापाराचं केंद्र होतं. हे बऱ्याच प्रकारच्या मौल्यवान वस्तूंचं केंद्र होतं. सर्व प्रकारच्या वस्तूंची ने-आण गोलकोंडामध्ये व्हायची. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे जेवढा व्यापाराचा आवाका मोठा, जेवढा व्यवसायाचा आवाका मोठा, जेवढी अतिरिक्त मालाची उपलब्धता, तेवढी सुरक्षेची गरज जास्त. जेवढा मोठा किल्ला तेवढीच जास्त तटबंदीची गरज, तेवढ्याच त्याच्या भिंती जाड. अव्याहत पसरलेल्या या किल्ल्याच्या पायथ्याशी कुतुबशाही शासकांची थडगी आहेत. प्रचंड कमळांच्या पाकळ्यांमधून बाहेर पडणारं घुमट सर्वप्रथम इथेच पाहायला मिळालं. या नाजूक कलाकुसरींमध्ये गोलकोंडातील इतर वास्तूंप्रमाणे इथेही पर्शियन, टर्की आणि हिंदू शैलीचा सामंजस्यपूर्ण मिलाफ बघायला मिळतो. कुतुबशाही सुलतानांचे हे चिरविश्रांतीचे स्थान अत्यंत प्रभावीपणे मानवतेचं आणि उत्तम अभिरुचीचं समर्थन करणारं आहे. ही सुंदर आणि भव्य स्मारकं प्रतिभावंत माणसांच्या समाध्या म्हणून उभारण्यात आली. या केवळ निशब्द वास्तू नाहीत, त्यांचं मौन देखील बोलकं आहे. ते आपल्याला स्मरण करून देतात की मृत्यूबरोबर सगळं काही संपत नाही. खरं सौंदर्य चिरकाल असतं आणि प्रेम हे अनश्वर असतं.